पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे. आपल्या गावामध्ये काय विकास कामं झालेले आणि जनतेसमोर काय मुद्दे घेऊन तुम्ही उतरलेले आहे आता सध्या? हो घातलेल्या 2026 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत, या निवडणुकाच्या संदर्भामध्ये जे आपले पंचायत समितीचे उमेदवार आहे खोडेगाव तसेच या पंचक्रोशीतील कचनेर गणातून या गणामधील सर्वांचे लाडके नेतृत्व, कारण लाडकं का म्हटलं जातं, कारण की प्रत्येकाच्या सुखदुःखात अहोरात्र फोन आल्याच्या नंतर तत्परतेने त्या ठिकाणी जाणं, त्या व्यक्तीला लाडकं नेतृत्व म्हटलं जातं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा जनतेच्या समस्या असतील, जनतेचे प्रश्न असतील आणि त्या प्रश्नाला वाचा फोडून ते प्रश्न तत्परतेने सोडवणं, तो प्रश्न तितक्याच ताकदीने त्याला पुढे नेणं आणि जनतेच्या समोर ठेवून तो प्रश्न मार्गी लावणं, अशा नेतृत्वाला सर्व जनता लाडके नाना म्हणून ओळखतात. ते कल्याण केशवराव गायकवाड पाटील हे या कचनेर गणातून उमेदवारासाठी उभे आहेत. पण ज्यावेळेस मी संभाजीनगर शहरातून या ग्रामीण भागात आलो आणि आल्याच्या नंतर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. 20 वर्षात अनेक उमेदवार बघितले, पण असा उमेदवार बघत असताना की आता जी दुःखद घटना घडली, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आणि त्या ठिकाणी एक घटना बघायला मिळाली. पूर्ण विमान जळालं आणि त्या विमानातून हवेनं जे काही कागद बाहेर पडले, जसं अजितदादा सकाळी 6ला उठायचे आणि रात्री 1 वाजेपर्यंत जनतेचं काम करायचे, त्यांच्या हातात कायम कागदाचा गठ्ठा असायचा, त्याच पद्धतीनं कल्याण नाना गायकवाड हे जे नेतृत्व आहे, हे जनसामान्याचं प्रश्नाचं ते कागदाचं गठोडं कायम उशालाच घेऊन झोपतात. कारण कोणाचाही कागद जर आला तर त्या माणसाचं काम पूर्णत्वाकडे जाईपर्यंत हा माणूस कधी झोपल्याला मी बघितला नाही. कारण ह्या माणसाच्या पायाला भोवरा आहे, ह्या माणसाच्या डोक्यामध्ये कायम जनतेचा विकास आहे. कारण अमरावतीचे जे अनिल बोंडे खासदार आहेत, यांच्या विकास निधीतून काय संबंध, विदर्भातले ते खासदार आहे, त्या ठिकाणचा निधी नानाच्या आणि त्यांचे संबंध असल्यामुळे खोडेगाव या ठिकाणी तो निधी आणला आणि इथं त्या ठिकाणी काम केलं. मंगल प्रभात लोढा पर्यावरण मंत्री होते, धाराशिव मंदिर आपलं पर्यटन क्षेत्र आहे, त्या ठिकाणी मंगल प्रभात लोढा यांच्याशी भेट घेतली, पंचक्रोशीतले लोक सोबत नेले आणि मंगल प्रभात लोढा यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याकडून निधी आणला आणि त्या धाराशिव पर्यटन मंत्री, धाराशिव जे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी नाव दिलं आणि त्या ठिकाणी विकास केला लोकांना बसण्यासाठी. कारण की त्या धाराशिवचे तांडा नंबर 2चे आमचे धारेश्वर हे तांडा नंबर 2चे आहे, 1चे हे त्या ठिकाणचे नागरिक आहे, यांनी तो विकास डोळ्यांनी बघितलेला आहे. असं विकास करणारा पुरुष, दूरदृष्टी ठेवणारा पुरुष म्हणजे कल्याण नाना गायकवाड. ही पंचायत समिती त्यांच्यासाठी नथिंग आहे. त्यांना आमदारकी जरी दिली तर ते भोवऱ्यासारखं फिरून आमदारकीचं विजय तिकीट त्या ठिकाणी विजय गुलाल अंगावर पाडणारा तो उमेदवार आहे. याचं कारण असं, ही तिसरी पंचायत समिती आहे, त्यांच्या अंगावर गुलाल पडणारे, त्याच्या समोर उमेदवार जो आहे त्याच्यासोबत फिरायला माणसं नाहीये. कारण त्या उमेदवाराच्या पाठीमागे या पैठण नगरीचे आमदार, माजी पालकमंत्री हे त्यांच्या पाठीशी असून सुद्धा त्यांच्यासोबत माणसांनी, त्यांच्या गावातले माणसं त्यांच्यासोबत फिरत नाही. पण हा माणूस चालायला लागला की त्या ठिकाणी रॅली तयार होती, बैठकीला बसला की सभा होती, आणि जर कुठं सभेला जायचं म्हणलं त्याचं यात्रेत रूपांतर होतं. असं या कल्याण नानाची ख्याती आहे आणि म्हणून यांच्या अंगावर गुलाल हा 100% पडणार आहे. कारण आता टँकर मुक्त झालेलं नाही परिसर, पाणी कधी येणार अशी जनतेचा प्रश्न आहे. या ठिकाणी आता जी DMIC साठी टाकी बनलेली आहे, चंद्रायमाडे साठी बाजूला आपल्या खोडेगाव या ठिकाणीच पाण्याचा मोठा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पाचं जे काही पाण्याची योजना या ठिकाणी माझे खासदार होते, आजही आम्ही त्यांना खासदार समजतो, आमचे रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे कल्याण नाना वारंवार या पंचक्रोशीतले सरपंच असतील किंवा इथले आमच्या गावातले नारायण डिगोळे सरपंच असतील, यांना घेऊन गेले आणि या प्रत्येक गावाला पाणी कसं मिळेल यासाठी निवेदन दिले, मागणी केली. आज खोडेगाव या ठिकाणी पाणी येतंय, लांडेवाडी या ठिकाणी पाणी येतंय, आता बेंबळ्याच्या वाडीला पाण्याचे 2 दिवसात पाणी चालू होणार आहे. कारण पाणी सोडायला सांगितलं, पाईपलाईन पूर्ण झालेली आहे, राहिलंय फक्त आता जोरवाडी आणि त्याच्यानंतर कचनेर, या 2 गावाचं 2 वर्षानंतर 1 वर्षामध्ये काम चालू आहे. त्यांना सुद्धा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या पंचक्रोशीमध्ये असं कोणतंच गाव नाही की त्यांना पिण्याचं पैठणचं पाणी मिळणार नाही. जनतेचा कसा प्रतिसाद भेटत आहे आपल्याला प्रचारात? आताच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कल्याण नाना हे चालायला लागले तर रॅली तयार होती.
बैठकीत असे बसले तर त्या ठिकाणी सभेचं रूपांतर होतं. याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या कल्याण नानाच्या अंगावर गुलाल कशा पद्धतीने पडणार. कारण समोरचे जे उमेदवार आहे हे भयभीत झालेले आहे, यांना माणसं भेटत नाहीये. आणि कल्याण नानाकडे या ठिकाणी रोज याच मळ्यात तुम्ही ज्या ठिकाणी आपण आता सध्या बघत आहोत, माणसं दुपारचा टाइम आहे, हे ग्रामीण भागात काम धंदा असतो, पण सर्व काम धंदे सोडून हे सर्व ग्रामीणचे लोक या ठिकाणी जे उभे आहे, हे कशामुळे नानाच्या दूरदृष्टीमुळं, नानांच्या विकासामुळं, नानांच्या तळमळीमुळं, आणि ही जनता या ठिकाणी नानाच्या पाठीशी म्हणून गुलाल अंगावर पडणार आहे. शेवटचा प्रश्न असा आहे, सर्वच पक्षीय मैदानामध्ये कोणत्या पक्षासोबत तुमची लढत?